भोंदू अशोक खरातचं बालपण आणि शालेय जीवन ज्या गावामध्ये गेलं ते त्याचं कांढळवाडी गावामध्ये मी सध्या आहे. आपण बघितलं की वेगवेगळे त्याचे कारनामे जे आहे ते दररोज समोर येत आहे. मात्र लहानपणी किंवा शालेय जीवनात त्यांची परिस्थिती हलाखीची होती आणि तो ह्या ठिकाणी कोंबड्या देखील चोरायचा. कोंबड्या चोरून अंडी असतील ते चोरून विकत होता. अशी देखील कहाणी जी आहे ती गावकऱ्यांनी सांगितलेली आहे. ज्यावेळेला त्याची हे सगळ्या कारनामे हा सगळा प्रताप त्याच्या समोर आला आहे त्यावेळेला गावकऱ्यांनी देखील खंत व्यक्त केली आहे की आता हा सगळ्या अशा चोरी लबाडीनीच हा मोठा झालेला आहे. ज्यावेळेला तो शाळेत असताना चांगला होता किंवा त्याची परिस्थिती गरिबीची होती. मात्र आता हे जे प्रताप त्याच्या समोर आले तर त्यावेळेला त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असं देखील गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे. हे वावीपासून साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती ही कांढळवाडी आहे आणि याच गावामध्ये त्याचं बालपण काही शालेय शिक्षण देखील झाल्याचं या ठिकाणी गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र तो साधारणतः 10वी नापास झाला आणि 10वी नंतर तो गाव सोडून गेला होता. तर साधारणतः 15 ते 20 वर्षांनीच तो गावात आला आणि मात्र तो गावात आल्यानंतर कुठेतरी कॅप्टन नेव्हीमध्ये होतो, मी कॅप्टन आहे असं सांगत होता. आणि त्याच्यानंतर हा सगळा भोंदूगिरीचा प्रकार जो आहे त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर हे सगळे त्याचे प्रकार जे आहे आता उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे. कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, कांढळवाडी, सिन्नर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.